नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। चिंता करू नका, आता संघटना स्वच्छ झाली, आम्ही संधी साधू नव्हे तर विचारांशी बांधील। अजितदादांच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी खलबते, राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला। दुकानावरील मराठी पाट्यासंदर्भात चर्चा। प्रशासकीय अधिकारी सीएम शिंदेंचे ऐकत नाहीत, मुख्यमंत्री कोण होणार ही यादी सध्या खूप मोठी। जयंत पाटील, सुळेंना थेट विरोध टाळण्यासाठी अजित पवारांचा प्लॅन बी। भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना बारामतीतून उमेदवारी। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, केंद्रीय निवडणूक आयोगाला समन्स पाठवा, ठाकरे गटाची मागणी। 17 डिसेंबरला महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक, रणनीती ठरवणार, भुजबळांकडून घटनात्मक पदावर बसून जातीवाद। मनोज जरांगे, शिंदेंना चुकीच्या मेल आयडीवर पाठवले होते, 22 जूनचे ते पत्र विधिमंडळ पुस्तिका सादर करत शिंदे सेनेचा दावा। नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, केंद्रीय मंत्र्यांसमोरच शेतकऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न, अंगावर पेट्रोल ओतले। आणि भाजपासोबत जाणे म्हणजे लोकांची फसवणूक, राजीनामा मागे घेण्याची माझ्यात कुवत, शरद पवारांचे अजितदादांना चोख प्रत्युत्तर। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दुधाच्या दराबाबतचे प्रश्न, सरकारी शाळांच्या खाजगीकरणाला विरोध आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे इतर प्रश्नांसाठी आष्टी तहसील कार्यालयावर ॲडव्होकेट प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काल मोर्चा झाला। शासनाने पुरवलेल्या माहितीनुसार गाईच्या दुधाचा प्रति लिटर सरासरी उत्पादन खर्च 42.93 रुपये आणि म्हशीच्या दुधाचा प्रति लिटर सरासरी उत्पादन खर्च रुपये 68.26 असा येतो। दुधाचे उत्पादन खर्च काढण्याची पद्धत ही निलंगेकर समितीने शिफारस केलेल्या पद्धतीच्या आधारे काढली आहे। एकूण 43 रुपये उत्पादन खर्च येत असल्यास त्यावर 15% नफा धरून गाईच्या दुधाचा प्रति लिटरला 50 रुपये दर जाहीर करावा अशी मागणी केली आहे। दुधाचे दर कोसळून 25 रुपयावर आले आहेत। आज दुष्काळात हे दर शेतकऱ्यांना कसे परवडतील असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडके, आष्टी। पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडाचे महंत हबप विठ्ठल महाराजांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड भेट घेत जवळपास 4 तास चर्चा केली। या भेटीमुळे बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काहीतरी वेगळा प्रयोग करणार असे मानले जात आहे। या भेटीने विविध तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत। या भेटीवेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी प्राध्यापक किसन चव्हाण, तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक विष्णू जाधव तसेच बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांची उपस्थिती होती। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना संत वामनभाऊ यांची पुण्यतिथी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असून ॲडव्होकेट आंबेडकर यांनीही हे निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती बीड जिल्हा अध्यक्ष खाडे यांनी सांगितली। काल जालना येथे सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर प्रखर टीका केली होती। मुंडे आणि आमदार नारायण कुचे यांच्यातील संवादावरून गंभीर आरोप केले होते। दरम्यान जरांगे पाटलांच्या आरोपांना उत्तर देत पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे। याला अडकवा त्याला गुंतवा असे सांगण्याचे काहीच कारण नाही आणि विशेष म्हणजे तशा प्रकारचा अधिकारही मला नाही असे सांगत मी इसवी सन 2002 सालापासून मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात सहभागी आहे आणि आजही मराठा समाजाला आरक्षण मिळावे या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्टीकरण मुंडे यांनी यावेळी दिले आहे। बीड जिल्ह्यात आजपर्यंत शिवसेनेचे 2च जिल्हा प्रमुख असत, परंतु मागील काही दिवसांपासून एक पद रिक्त असल्यामुळे बीडचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्याकडेच संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती। त्यामुळे आता नवीन जिल्हा प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या आहेत। तसेच 3 सहसंपर्क प्रमुखही निवडले आहेत, परंतु या निवडीवर अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे। आज शिवसेना ठाकरे गटातील 4 तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। व्यंकटेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर,
अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे यांनी राजीनामे देत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले असून बीड जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांची निवड करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी प्रत्येकी 40 लाख रुपये घेतले असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। बीडची शिवसेना ही ठाकरेंची शिवसेना राहिली नसून अंधारे यांची शिवसेना बनली आहे असा आरोपही राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। ज्यावेळेला परळी अंबाजोगाई तालुक्यामध्ये सहभागी असताना 1988 साली अंबाजोगाई आणि परळीमध्ये शाखेची स्थापना झाली, त्यापासून कार्यरत असलेले शिवसैनिक वेगवेगळ्या पदावर काम केलं। ज्या ठिकाणी निवडून आलेले सदस्य म्हणजे नगरपालिकेत परळीमध्ये 7 नगरसेवक, 8 नगरसेवक, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाले आणि ग्रामपंचायत शिवसेनेचा असताना अशा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आज एका काळाला ओळखला जाणारा तालुका, ज्या तालुक्यामध्ये नुकत्याच काही दिवसापूर्वी उपनेता म्हणून सुषमा अंधारेंनी प्रवेश केला आणि आमच्या सर्व मूळ शिवसैनिकाला ग्रहण लागलं, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही निवडी झालेल्या आहेत, जे की आता शिवसेनेतील उद्धव साहेब निवडी करतात, पण मध्ये जी वकिली करणारे लोक आहेत निवडी ह्या चुकीच्या केलेल्या आहेत आणि पुराव्याशी सांगू शकतो की त्यांनी आर्थिक व्यवहार करून हे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई आणि किशोर पोद्दार हे संपर्क प्रमुख या दोघांनी पैशाचे व्यवहार करून हे नियुक्त केलेले आहेत। यापूर्वी त्यांच्यावर पैशाचे आरोप अनेक वेळा झालेले, त्या आरोपामध्ये काही ठिकाणी तुम्ही साक्षीदार आहे स्वतःचा। बीड शहरातील मिलिया शाळेतील एका शिक्षकाने केलेल्या घाणेरड्या कृत्यामुळे त्याच्या विरुद्ध यापूर्वीच संस्थेने सेवेतून निलंबनाची कारवाई केली आहे। त्यानंतर या प्रकरणात व्हिडिओ आणि ऑडिओ संदर्भात आतापर्यंत जे कोणी दोषी आढळले आहेत त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येत आहे। या प्रकरणात आता 3 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे, तर 2 शिक्षकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती अंजुमन इशात-ए-तालीम या संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। सदरील शाळा ही विद्यार्थ्यांचीच होती आहे आणि राहणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना दररोज शाळेत पाठवावे व आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान टाळावे असे आवाहन संस्थेचे सचिव खान सबिहा बेगम, मिलिया माध्यमिक शाळा मुलांचे बीडचे मुख्याध्यापक सय्यद अब्दुल सत्तार व मिलिया माध्यमिक शाळा मुलींची बीडचे मुख्याध्यापक सिद्दीकी इरफान सद्दुल्लाह यांनी केले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।